तिनं आणला ड्रेस तू घेतलासच का? अरे तिनं दिला मग काही नाही. दिला म्हणून घेतला वय. बरं ते सोड, कुठे आहे तो ड्रेस? दे मला. हे बघ, तिनं आणलेली कुठली बी गोष्ट मला शौर्याला द्यायची नाही. हा, तू दे तो ड्रेस, मी तिला परत करून टाकतो. अरे असं करून कसं चालन? आणि समजांना काय वाटन? त्याची काळजी तू करू नकोस, दे तू. सुंदर, अरे अक्षरताईने लय प्रेमानं दिलाय रे, आणि शौर्याला बी लय आवडलाय. तर आता कुठं तो ड्रेस काढून त्याला अभ्यासाला बसवलाय मी, आणि तोच ड्रेस घालून पुन्हा खेळायला पाठवून असं सांगून शांत केलंय रे म्या. बरं बरं ठीक आहे, त्याला नको नाराज करायला. तू घे त्याचा अभ्यास, मग बोलू आपण. अय, काय इकडे लक्ष? अभ्यास कर. आले म्या, आले. लय अडकून पडलं आहे समोर. आता एवढं ड्रेस घ्यायचा म्हणजे शौर्य समोर चोरी केला असं होईल. काय रे? काय माझ्या खोलीत अभ्यासाला जायचं होय? इथं नाही थांबायचंय. जाऊया जाऊया जाऊया. अरे शौर्य, आत्याची काळजी करू नकोस. हा, तिला काय सांगायचं ना ते मी हा सांगतो, ती नाही ओरडणार. जा पुस्तकी. पोलीस व्हायचे. हा, पोलीस व्हायचे काय? हा, बाच्याला पोलीस ऑफिसर बनण्याची स्वप्न रंगवणं चाललंय. नदीचं पाणी ओढ्याला आणि कुंकू लावती आड्याला. भारी चाललंय समज. हा मामी, काय झालंय ते स्पष्ट बोला. उगं बिनकामाचं टोमणं मारू नका. काय झालंय? तेच बोलते मी. एक गोष्ट ध्यानात ठेव, त्या पोराला अक्षरामध्ये जास्त अडकून देऊ नकोस, नाही तर अक्षराला घराबाहेर काढणं अवघड जाईल. माहिती आहे मला, मी तसं काय बी होऊ देणार नाही. हा हा, म्हणे असं काय बी होऊ देणार नाही. अगं अक्षर आहे ती, तुझ्या वटाखालनं तुझे दात कवा काढून घेईल ना, तुला कळणार बी नाही. एक लक्षात ठेव,